नमस्कार. आज आपण बाजार रचनेचा महत्त्वाचा प्रकार समजावून घेणार आहोत, मोनोपॉली किंवा मक्तेदारी. मोनोपॉली हा इंग्रजीमधील शब्द ग्रीक भाषेमधून आला आहे. ग्रीकमध्ये मोनॉस म्हणजे सिंगल आणि पॉलिन म्हणजे सेलर किंवा सेल. सिंगल सेलर म्हणजे मोनॉस प्लस पॉलिन म्हणजेच मोनोपॉली. ग्रीकमधला हा शब्द लॅटिनमध्ये मोनोपॉली असा आला आणि तिथून तो इंग्रजीमध्ये आहे तसा आला. या व्युत्पत्तीवरून असं लक्षात येतं की एक विक्रेता, अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता आहे मात्र असंख्य ग्राहक आहेत, अशा बाजारपेठेला मोनोपॉलीची मक्तेदारीची बाजारपेठ असं म्हणतात. ही अशी बाजारपेठ आहे की ज्या बाजारपेठेमध्ये उत्पादन वस्तूला जवळचा पर्याय नसतो. विक्रेताची वस्तू विकत असतो, त्याला दुसरा कुठलाही जवळचा पर्याय नसतो आणि त्यामुळे ग्राहकाला त्या विक्रेत्याकडे जाण्याशिवाय गत्यंतर नसतं. तिसरी गोष्ट म्हणजे या उत्पादक किंवा विक्रेता विकत असलेल्या वस्तूची तिरकस किंवा छेदक लवचिकता जवळजवळ शून्य असते. त्या वस्तूला पर्यायच नसल्यामुळे त्या वस्तूला तिरकस लवचिकता, छेदक लवचिकता शून्याच्या जवळपास पोहोचलेली असते. चौथी गोष्ट म्हणजे मक्तेदारी बाजारपेठेमध्ये मक्तेदार किंवा विक्रेता तोंड देत असलेला मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो. आपल्याला ठाऊक आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये मागणी वक्र हा एक्स अक्षाला समांतर असतो. याचं महत्त्वाचं कारण पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत बाजारपेठेमधल्या मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनातून ठरते आणि ती ठरलेली किंमत विक्रेता स्वीकारतो आणि त्या किमतीला आपली वस्तू विकत असतो. त्यामुळे तिथे विक्रेता हा प्राईज टेकर असतो, किंमत आहे तशी स्वीकारणारा असतो आणि त्यामुळे त्या ठरलेल्या किमतीला तो आपल्या वस्तू विकत असतो आणि त्यामुळे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये मागणी वक्र हा आडव्या अक्षाला समांतर असतो. याच्या बरोबर विरुद्ध मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये विक्रेता हा किमतीवर नियंत्रण ठेवून असतो आणि तो किंमत मेकर असतो. बाजारपेठेमध्ये तो किंमत निश्चित करत असतो किंवा ठरवत असतो आणि त्यामुळे त्याला सामोरा जावा लागणारा जो मागणी वक्र असतो तो डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो. बाजारपेठेमधल्या किमतीवर जरी मक्तेदाराचं नियंत्रण असलं तरी किमतीबरोबर पुरवठ्यावर सुद्धा त्याचं नियंत्रण असतं. मात्र तो किंमत किंवा पुरवठा यापैकी एका वेळी एकच गोष्ट नियंत्रित करू शकतो. जर किंमत नियंत्रित केली तर ठरवलेल्या किमतीला त्याला बाजारपेठेमध्ये जेवढी मागणी असेल तेवढा पुरवठा करावा लागेल. जर त्याने पुरवठा नियंत्रित केला तर त्या पुरवठ्यापाशी जी किंमत निश्चित होईल ती त्याला स्वीकारावी लागते. त्यामुळे किंमत किंवा पुरवठा नियंत्रित करून विक्रेता मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये आपलं नियंत्रण ठेवत असतो. यावरून आपल्याला मक्तेदारीची बाजारपेठ म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. मक्तेदारी मुळात निर्माण का होते? मक्तेदारी अशा कोणती गोष्टी आहेत की ज्यामुळे मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये इतर उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना प्रवेश करणं अशक्य होतं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण मक्तेदारीचे स्रोत पडताळून बघूया. यालाच सोर्सेस ऑफ मोनोपॉली किंवा बॅरियर्स टू एंट्री, प्रवेशामध्ये असणारे अडथळे असं देखील म्हणतात किंवा याला मक्तेदारीची कारणं असं सुद्धा म्हणता येईल. आपण एक एक गोष्ट समजावून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे नैसर्गिक कारणं, की ज्याला आपण नैसर्गिक मक्तेदारी, नॅचरल मोनोपॉली असं म्हणतो. नैसर्गिकरित्या बाजारपेठेचं स्वरूपच असं असतं, रचनाच अशी असते की अशा बाजारपेठेमध्ये दुसऱ्या उत्पादकाला प्रवेश करणं जवळजवळ अवघड असतं. हा जो विक्रेता बाजारपेठेमध्ये कार्यरत असतो त्या बाजारपेठेचं एकंदरीत स्वरूप असं असतं की तो एकटाच तिथे सर्वाईव्ह होऊ शकतो किंवा टिकून राहू शकतो. दुसऱ्या कोणाला त्या ठिकाणी येणं शक्य नाही आणि त्यामुळे अशा परिस्थिती किंवा अशा बाजारपेठांमध्ये नैसर्गिक मक्तेदारी तयार होते. उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये इंडियन रेल्वे किंवा भारतीय रेल्वे ही जी बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये बाजारपेठेची रचनाच अशी आहे की तिथे आणखीन इतर उद्योजकांच्या मनात जरी असलं तरी ते आपल्या रेल्वे सुरू नाही करू शकत आणि त्यामुळे तिथे ॲटोमॅटिकली इंडियन रेल्वेची मक्तेदारी प्रस्थापित होते. दुसरा महत्त्वाचा स्रोत म्हणजे भौतिक स्रोतांचं नियंत्रण.
उत्पादन प्रक्रियेला जे स्रोत आवश्यक असतात, त्या स्रोतांचं जर उत्पादकाकडे नियंत्रण असेल, ते स्रोत जर त्याच्या ताब्यामध्ये असतील, तर ते स्रोत तो इतरांना उपलब्ध करून देत नाही. अशा वेळेला ॲटोमॅटिकली तो बाजारपेठेमधला एकमेव उत्पादक होतो आणि पर्यायानं तो एकमेव विक्रेता होतो. यातून त्याची बाजारपेठेमध्ये मक्तेदारी प्रस्थापित होते. काही वेळेला बाजारपेठेमध्ये कायदेशीर अडथळे असतात. कायद्यानंच मोनोपॉली तयार होत असते. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा देशामध्ये सरकारने केलेले कायदे असे असतात की त्या कायद्याचं संरक्षण एखाद्या विशिष्ट उत्पादकाला मिळत राहतं आणि त्यामुळे तो उत्पादक बाजारपेठेमध्ये आपली मक्तेदारी सांभाळून राहू शकतो. या संदर्भातलं उदाहरण द्यायचं झालं तर 1956मध्ये स्थापन झालेली लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जीवन विमा निगम, ही भारतातली सरकारच्या मालकीची जीवन विमा क्षेत्रातली एक महत्त्वाची कंपनी. 1956 ते 2000 या कालखंडामध्ये भारतातले विम्याचे कायदेच असे होते की त्या कालखंडामध्ये इतर खाजगी उद्योजकांना किंवा खाजगी विमा विक्रेत्यांना बाजारपेठेमध्ये प्रवेश करणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळे LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही भारतातली एकमेव जीवन विमा पॉलिसी विकणारी कंपनी होती. 2000मध्ये सरकारने हे धोरण बदललं आणि मग खाजगी क्षेत्रामधले इतर उत्पादक तिथे येऊ शकले. 1956 ते 2000 या कालखंडामध्ये LIC किंवा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही या संस्थेची जी बाजारपेठेमध्ये जीवन विम्याच्या बाजारपेठेमध्ये जी मक्तेदारी होती, ती कायदेशीर अडथळ्यांमुळे होती. त्याला लीगल मोनोपॉली म्हणजे कायदेशीर मक्तेदारी, कायद्यानुसार स्थापन झालेली मक्तेदारी असं देखील म्हणता येईल. आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे नाविन्यतेला प्रोत्साहन. अनेक वेळेला अनेक कंपन्या सतत ग्राहकांना खुश करण्यासाठी, ग्राहकांचं समाधान वाढवण्यासाठी सतत नाविन्यतेला प्रोत्साहन देत असतात. नवीन नवीन गोष्टी शोधण्यावर भर देत असतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च देखील केला जातो. काही कंपन्या असं करू शकतात की या एखाद्या कंपनीने नवीन प्रॉडक्ट बाजारपेठेमध्ये आणलं किंवा नवीन उत्पादन बाजारपेठेमध्ये आणलं की ते उत्पादन आहे तसं उत्पादित करायचं आणि बाजारपेठेमध्ये विकायचं. असं देखील होऊ शकतं. दुसऱ्या कंपन्यांकडून असं देखील होऊ शकतं. आणि असं जर झालं तर ज्या कंपनीनं ते नवीन उत्पादन किंवा नवीन प्रकार शोधून काढण्यावर म्हणजे संशोधनावर जो प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे, तो खर्च त्या उत्पादन संस्थेचा, खर्च करणाऱ्या उत्पादन संस्थेचा वसूल होणार नाही. आणि त्यामुळे मग कुणीच अशा प्रकारे नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी आपली धोरणं ठेवणार नाही किंवा संशोधनाचं धोरण ठेवणार नाही. हे होऊ नये यासाठी पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट यासारख्या कायद्यांचा वापर केला गेला आहे. या सगळ्या गोष्टींचा वापर केला गेला आहे आणि की ज्यातून नाविन्यतेला प्रोत्साहन मिळतं. जो उत्पादक किंवा जी कंपनी नवीन उत्पादन किंवा सेवा उत्पादन बाजारपेठेमध्ये आणते, त्या कंपनीला त्या शोधाचं पेटंट मिळतं, ट्रेडमार्क मिळतो, कॉपीराईट मिळतो आणि मग ती कंपनी काही कालखंड त्या बाजारपेठेमध्ये, त्या नवीन वस्तूच्या विक्रीच्या बाजारपेठेमध्ये एकटीच विक्रेता असते. कारण त्याला पेटंटचं किंवा ट्रेडमार्कचं किंवा कॉपीराईटचं संरक्षण असतं आणि त्यामुळे इतर कंपन्या किंवा इतर उत्पादक त्या बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. तसा जर प्रयत्न कोणी केला तर तो गुन्हा ठरतो. जोपर्यंत हा पेटंटचा कालावधी संपत नाही तोपर्यंत दुसरा कोणीही त्या बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि पर्यायानं तो एकमेव विक्रेता राहतो आणि त्यातून ॲटोमॅटिक किंवा आपोआपच मक्तेदारी तयार होते. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरमिडिएटिंग, ज्याला प्रिडेटरी प्राइजिंग असं म्हणतात. शिकारी किंमत, संभाव्य स्पर्धकाला धमकावणे. मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये अगोदरच प्रस्थापित झालेला मक्तेदार हा बाजारपेठेमध्ये पूर्ण नियंत्रण ठेवून असतो. त्याला अंदाज आला की दुसरा एखादा उत्पादक बाजारपेठेमध्ये नजीकच्या कालखंडामध्ये येण्याची शक्यता आहे किंवा तसे प्रयत्न तो करतो आहे, तर हा प्रस्थापित मक्तेदार आपल्या उत्पादनाच्या किमती एवढ्या खाली आणून ठेवतो, कमीत कमी करून ठेवतो की जेणेकरून नवीन उत्पादनाला किंवा नवीन उत्पादकाला त्या बाजारपेठेमध्ये प्रवेश करून नफा मिळवणं जवळजवळ अशक्य बनतं आणि त्यामुळे तो नव्यानं प्रवेश करू इच्छिणारा उत्पादक
बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्याचा विचार सोडून देतो. या किंमत धोरणाला प्रिडेटरी प्राइसिंग, शिकारी किंमत धोरण असं म्हणतात. अनेक वेळेला मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये अशा प्रकारे शिकारी किंमत धोरणाचा वापर उत्पादक करतात आणि त्यामुळे त्यांची मक्तेदारी पुढे कायम राहते. काही वेळेला सरकार नियंत्रित मक्तेदारी असते. मगाशी दिलेलं LICचं उदाहरण सुद्धा या ठिकाणी घेता येईल. सरकार स्वतःच्या मालकीच्या कंपन्या स्थापन करते आणि मग त्या ठिकाणी इतरांना प्रवेश करण्यास मज्जाव असतो. 1951 ते 1991 पर्यंत भारतातलं अनेक उत्पादन क्षेत्रामधलं धोरण या प्रकारचं होतं. अनेक उत्पादन क्षेत्रामध्ये भारत सरकारच्या मालकीच्या कंपन्या होत्या. खाजगी उत्पादकांना प्रवेशास निर्बंध होते. ज्या ठिकाणी निर्बंध नव्हते त्या ठिकाणी सरकारशी टक्कर देणं उत्पादकांना शक्य होत नव्हतं आणि त्यामुळे सरकारच्या कंपन्यांची मक्तेदारी प्रस्थापित झालेली होती. हे सर्व मक्तेदारीचे स्रोत आहेत किंवा कारणं आहेत. इत्यादी कारणामुळे बाजारपेठेमध्ये मक्तेदारी निर्माण होते किंवा टिकून राहते. धन्यवाद.